शकता म्हणून यूट्यूबचा जास्तीत जास्त आज प्रचार आणि प्रसार होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय। प्रत्येक फलंदाजाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर गोलंदाजी कशी करावी, कोणत्या फलंदाजाला, त्याच्या टिप्स मात्र यूट्यूबच्या माध्यमातून आपण सातत्याने पाहू शकाल। सामन्याला सुरुवात होते। दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, मुख्तार लोनबाल अँड आदित्य गरत, मॅग्निफिसंट प्लेयर। सामन्याला सुरुवात होईल। दोन संघांमध्ये एक कडवी लढत आपल्याला पाहायला मिळते। पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर। मुख्तार लोनबाल स्ट्राइक एंड कडे पाहायला मिळतोय, तर आदित्य गरत नॉन स्ट्राइक एंड कडे आपण पाहू शकाल। तर पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। स्टार्ट सामना होतोय। या ठिकाणी टाइम स्पेंड करायचं नाहीये, ऋषिकेश देसाई त्या ठिकाणी दर्शवतायत। तर एका साईडला अजय पाटोळे आपण पाहू शकाल। पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर। ऑन साइडला सुरेख पद्धतीने आपण पाहतोय स्लॉक स्वीपचा फटका, डीप बॅकवर्ड स्क्युअर लेगला चेंडू ट्रॅव्हल होतोय। तत्पूर्वी चेंडू अमर पाटील त्या ठिकाणी थोडासा मिसफील्ड करतोय। 3 धावा निश्चित स्वरूपात पाहायला मिळत आहेत। पहिल्या चेंडूवर 3 धावा येत आहेत। जयनाथ हा गोलंदाज आपण पाहू शकाल। अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण त्याच्या माध्यमातून सीझन 3 मध्ये सुद्धा पाहिलंय। आता मात्र तो सातत्य ठेवेल का पाहायचं आहे। पहिल्या चेंडूचा खेळ झाला आणि धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 3 या धावसंख्येवर। 3 रन ऑन दी बोर्ड लागले जात आहेत। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर जयनाथ। 30 यार्ड सर्कलचं बंधन आहे पहिल्या षटक पॉवर प्लेचं, म्हणून आपण पाहतोय राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज। ऑन साइडला ड्राइव्ह केला जातोय, चेंडूला मनगटाच्या सहाय्याने एकदा वर्जित केली जाईल। सुनील यादव मात्र एक अग्रेसिव्ह खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं नेहमीच, या खेळाडूची मात्र बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह असते। एक बेस्ट फिल्डर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि त्या खेळाडूकडे चेंडू मात्र या ठिकाणी ट्रॅव्हल झाला। कलेक्ट करेपर्यंत एक धाव आराम के साथ खेळपट्टीवर निघून येते आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 4। अप्रतिम सुरेख चेंडू पाहायला मिळतोय। टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला होता। सबमरिंग डिलिव्हरी पाहायला मिळते। चेंडूचा टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतोय। जयनाथच्या हातखंडामधून 3 चेंडूंचा खेळ झालाय आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 4 धावा या फलकावर प्रथम फलंदाजी करताना समत फायटर हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय। ऑन साइडला ड्राइव्ह केला जातो, चेंडूला पायाच्या सिलिमिडॉनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण करेपर्यंत एक धाव अर्जित केली जाते आणि एकेरीने धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 5 या धावसंख्येवर। षटक क्रमांक पहिला आहे। पॉवर प्लेचं बंधन अजूनपर्यंत आपण पाहू शकाल। हात खोलण्याचे चान्सेस दिले जात नाहीयेत गोलंदाजाच्या दृष्टिकोनातून। टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतोय। आर्म ऍक्शन अप्रतिम आहे। रिलीज ऑफ द डिलिव्हरी सुपर पाहायला मिळते। यावेळेला मात्र बॅटची एज स्वतःहून मात्र निघतोय, कारण त्याला माहिती होतं आदित्य गरत या फलंदाजाला की बॅटचा एज घेऊन सरळ चेंडू निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये। गुड कॅच ऑफ क्वालिटी। कॉट बिहाइंडच्या माध्यमातून फलंदाज बाद होताना बॅक टू द पॅव्हिलियन आदित्य गरत निराश मनाने मात्र या ठिकाणी चमूच्या आसऱ्याला परतताना आपल्याला पाहायला मिळतोय। या ऐकूया मात्र या ठिकाणी आपण पाहतोय थोडंसं एंटरटेनमेंट सॉन्ग 1:30च्या नंतर जरूर आपल्याला पाहायला मिळेल। धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर अक्षय ठाकरे आम्हाला दर्शवतायत। 5 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत। नवीन फलंदाज लवकरात लवकर आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे वेळेची दिरंगाई न करताना। सलमान नवीन फलंदाज। विकेट टेकर गोलंदाज कसा असावा याचं मुख्य उदाहरण या ठिकाणी देत असताना गोलंदाज जयनाथ आपल्याला पाहायला मिळतोय। चेंडूचा टप्पा अचूक होता। ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर चेंडू पिच केला, तिथून गुडलेन स्पॉटवरून चेंडू थोडासा हलकासा स्विंग झाला, फ्लाइट मिळाली आणि सरळ चेंडू निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये। भूषणने मात्र कमालीचं या ठिकाणी यष्टीरक्षण सादर करताना आपल्याला पाहायला मिळतोय। उजव्या हाताने पुन्हा एकदा गोलंदाज शेवटचा चेंडू घेऊन येईल। यावेळेला पहिला मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात सलमान मात्र पूर्णपणे फसतोय का आणि कॅच नंबर 2 भूषण कोणत्याही प्रकारची चुकी करत नाहीये। फलंदाज बाद होतोय। बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद होत आहेत। पहिलं षटक कंप्लीट झालंय आणि पहिल्या षटकामध्ये पहिलंच षटक अधिराज्य गाजवतोय, प्रतिबिंब उमटवतोय तो गोलंदाज जयनाथ।
मॅग्निफिसंट बॉलिंग. ज्या पद्धतीने गोलंदाजी केले त्याने ऑफस्टंपच्या बाहेर जास्तीत जास्त चेंडूला पिच केलंय आणि त्याचा बेनिफिट त्याचा ऍडव्हान्टेज मात्र स्वतःला मिळाला आणि संघाला 2 या ठिकाणी ब्रेक थ्रू लावून देतोय. गुड बॉलिंग बाय जयनाथ. पहिलं षटक आपण पाहिलं आणि पहिल्या षटकामध्ये कणखर गोलंदाजी या ठिकाणी फलंदाजाला परिपूर्ण मात्र या ठिकाणी थांबवून ठेवलं. मोठे फटके मारण्याचे चान्सेस दिले गेले नाही. ही जयनाथची क्वालिटी या ठिकाणी मेंटेन केली जाते. म्हणूनच मी म्हटलं होतं की तिसऱ्या सीझन मध्ये सातत्य त्याने दर्शवलं होतं आणि ते सातत्य या सीझन मध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. ताहा रईस एक हार्ड हिटर बॅट्समन, राईट हँड म्हणून त्याची शैली पाहायला मिळते. उजव्या हाताचा फलंदाज तर मुख्तार लोनबाल एका साईडला आपण पाहू शकाल कशा पद्धतीने मात्र खेळी करेल, आपल्या संघाला कितपर्यंत धावांपर्यंत नेऊन ठेवेल. आलेले सर्व संघ मालक, खेळाडू, आमचे क्रीडा समीक्षक अर्थातच सुज्ञ जाणकार असं क्रिकेट रसिक या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. तसेच आमच्या मुख्य मंचावर आदरणीय सन्माननीय देवानंद कृष्ण वजेसाहेब अध्यक्ष, या MPLच्या माध्यमातून एक गोड स्वभाव, एक चांगलं व्यक्तिमत्व पाहायला मिळतंय. आणि तदनंतर डॉक्टर अब्दुल रहमान रईस उपाध्यक्ष. उलटा चेंडू होता, नोचा इशारा कमरेच्या वरती असल्या कारणाने चेंडूला मात्र या ठिकाणी नोचा इशारा दिला. सोने पे सुहागा 6+1 आणि 7 धावा या ठिकाणी ऍडेड केल्या जात आहेत. चेंडू द्यायचा मैदानाच्या आतमध्ये. 7 धावा येत असताना धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते तब्बल 12 या धावसंख्येवर. तर धावांची गती जर आपण पाहिली तर 12 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. फ्री हिटचा सिग्नल जरूर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. तुषार पडवळे अर्थातच गुड्डू या नावाने जास्तीत जास्त ज्याला प्रेम मिळालं या टेनिस क्रिकेटमध्ये. मुख्तार लोनबाल एक सायलेंट मोडवर मात्र आता स्वतःचं डोकं ठेवतोय आणि स्थिर मनाने फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. कारण तुमचा संयम खूप महत्त्वपूर्ण भूमिका असते. रिस्पॉन्सिबिलिटी काय असते हे जरूर दर्शवलं गेलं. कारण 2 फलंदाज चमूच्या आसऱ्याला परतल्यानंतर थोडंसं सायकोलॉजी बदलते आणि यावेळेला मात्र आपण पाहतोय की चांगल्या प्रकारचा फटका पाहायला मिळाला. फ्री हिटचा चेंडू खेळण्यासाठी पुन्हा एकदा तयार. ऑन साइडला डाऊन द ग्राउंड खेळला जातोय. एक धाव अर्जित केली जाईल. जयनाथ पुढे सरसावतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर एक धाव दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता परंतु नाकारला गेला. एस, नो अँड वेट या 3 गोष्टी खूप महत्त्वपूर्ण पाहायला मिळतात. हो नाही आणि थांब या 3 गोष्टींचा जेव्हा जेव्हा उपयोग केला जातो तेव्हा चांगल्या प्रकारचं क्रिकेट आपल्याला जरूर पाहायला मिळतं. पुन्हा एकदा गोलंदाज, धावसंख्या 13 रन. यावेळेला ऑन साइडला खेळला जातोय. एकदा वर्जित केली जाईल. डेंजर झोन कडे होते मुख्तार लोनबाल. तेवढ्या चतुराईने मात्र फेकी जरूर केली होती परंतु थोडीशी स्वैर फेकी केली आणि त्याचा नतीजा 1 धावांवर पाहायला मिळतोय. आणि एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 14 रन ऑन दी बोर्ड लागले जात आहे. चेंडू जर आपण पाहिले तर चेंडू फेकून झाले 2. षटक क्रमांक 2 आहे आणि दुसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. दुसऱ्या षटकातील 3रा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येतोय. चौदा धावा. तुषार पडवळे पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. सामना करेल मुख्तार लोनबाल. एक षटकाराच्या साहाय्याने खेळी करतोय. यावेळेला स्लॉक स्वीपचा फटका सुरेख पद्धतीने मात्र चेंडूला यावेळेला वळवला जातोय. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू जलद गतीने ट्रॅव्हल होत असताना चौकार येतोय. 4 धावा येत आहेत आणि चौकार आणि धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 18 या धावसंख्येवर. एक कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळण्यामध्ये माहिर असलेला खेळाडू मुख्तार लोनबाल पाहायला मिळतोय. थोडासा पॅडवर चेंडू येत आहेत. विपुल पाटील समजावतायत की तुला अशा प्रकारची गोलंदाजी करावी लागणार नाहीये. सागर जाधव येत आहेत. कुठेतरी मात्र थोडासा होप्स वाढवण्याचा प्रयत्न करतायत, दिलासा देत आहेत तुषार पडवळे याला. धावांची गती स्कोरबोर्डवर 18 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज बाद झाल्यानंतर रिस्पॉन्सिबिलिटी सांभाळत आहेत. यावेळेला करण्याचा प्रयत्न ऑन साइडला पॅडवर चेंडू जरूर होता मात्र 2 क्षेत्ररक्षक जेव्हा तुषार पडवळे याच्या जवळ आले त्याच वेळेला मात्र थोडासा गेम प्लॅन आखला, जाळ्यात फसवलं आणि मुख्तार लोनबाल मात्र या ठिकाणी आपण पाहतो थोडंसं टेम्परामेंट कमी पडलं आणि फलंदाज मुख्तार लोनबाल बॅक टू द पॅव्हेलियन. जयनाथ
अप्रतिम चांगल्या प्रकारचा झेल टिपला गेला. पहिली सफलता मात्र तुषार पडवळे आला. तर सांघिक जर आपण पाहिली तर तिसरं या वेळेला बळी मिळवला जातोय संघाच्या माध्यमातून आणि धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते ती 18 या धाव संख्येवर. नवीन फलंदाज अर्शद शेख, अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. 10 रईस याच्यावर परिपूर्ण जिम्मेदारी आहे. पायाची जबाबदारी काय असेल आणि धावांची गती स्कोरबोर्डवर 18 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज तुषार पडवळे, थोडासा कॉन्फिडन्स लेवल जरूर वाढला असेल. लेफ्ट हँड पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. फलंदाज अर्शद, अप्रतिम कव्हर ड्राइव्ह व विराट कोहली कॉपीबुक स्टाईल मध्ये शॉट ऑफ द डे. अप्रतिम सुरेख सामना पाहायला मिळतोय आणि ज्या पद्धतीने मात्र सुरेख स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. मॅग्निफिसंट टायमिंग. हा मात्र स्ट्रोक एक वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा पाहतील असा मात्र स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. तो कव्हर ड्राइव्ह सचिन, रमेश तेंडुलकर, सुनील मनोहर गावस्कर, विराट कोहली कॉपी बुक अंदाजामध्ये या वेळेला अप्रतिम पाहायला मिळाला. डोळ्याचं पारणं फिटेल असा स्ट्रोक यावेळेला पाहिलं न्याळलं. मात्र हा चेंडू खूपच बाहेर होता आणि पंचांनी लगेच या ठिकाणी वाईटचा इशारा देत असताना या सकाळच्या सत्रामध्ये धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 23 या धावसंख्येवर 23 रन. अप्रतिम गुड स्ट्रोक. अविनाश याला मात्र चेंडू समजला सुद्धा नाही असा जवळून मात्र पाहत राहिले. यावेळेला करण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. सुनील यादव आज थोडेसे फंबल होत आहेत. एक धाव अर्जित केली जाते सिंगलच्या साहाय्याने. नॉन स्ट्राईक एंडला येत आहेत अर्शद शेख आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 24 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक दुसरा आहे. दुसऱ्या षटकातील आतापर्यंत दुसरं षटक प्रगतीपथावर असताना कंप्लीट झालंय आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर 12च्या सरासरीने 24 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. मनोहर प्रीमियर लीग 2019 आजचा सलग दुसरा दिवस आपण पाहतोय. प्रथम फलंदाजी करताना समत फायटर हा संघ आपण पाहू शकाल. सामना क्रमांक 2 जो पाहायला मिळतोय शेड्यूल नुसार तिसरा सामना आहे. धावसंख्या 24 रन. मनोज गोवारी यांनी सुद्धा मात्र धावसंख्या स्कोरबोर्डवर 24. 2 षटकांचा खेळ झालाय. पुन्हा एकदा गोलंदाज तिसरं षटक हाताळण्यासाठी सागर जाधव याला मात्र गोलंदाजी मार्कवर आणला जातोय. सागर जाधव याचा पहिला चेंडू सुरेख पद्धतीने आपण पाहतोय. जो वेट ट्रान्सफर आहे, बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह पाहायला मिळते. चेंडूचा वेट करतोय, चेंडूला येऊन देतोय बॉडी पर्यंत आणि तदनंतर बॅट फिरवण्याची जी शैली आहे हेच खरं उत्तम क्रिकेट पाहायला मिळतं एखाद्या खेळाडूच्या माध्यमातून. जर नवतरुण खेळाडू असतील तर अर्शद शेख याची फलंदाजी पाहणं विसरू नका. अप्रतिम आतापर्यंत त्याने मात्र चांगल्या प्रकारचे स्ट्रोक खेळले गेलेत. सिंगल कशी घ्यायची, कव्हर ड्राइव्ह कसं खेळायचा, ग्लान्स कसं करायचं, हुक कसं करायचं, ह्या प्रत्येक गोष्टी खूप महत्वपूर्ण आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रत्येक चेंडूला मात्र षटकार आणि चौकार येणं हे काही भाष्य नाही आहे. क्रिकेटच्या इतिहासामध्ये आपण पाहिलेलं आहे. हे शॉर्ट टर्म क्रिकेट नाही आहे तर 6 षटकांचा आपल्याला सामना पाहायला मिळतोय आणि 6 षटकांमध्ये कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळताना 70-75च्या घरात जर धावा आल्या तर एक चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झालाय आणि धावसंख्या स्कोरबोर्डवर 25. या वेळेला मात्र चेंडूचा टप्पा अचूक होता. चेंडू गली रिजन मध्ये निघून जातोय. तत्पूर्वी एक धाव अर्जित केली जाते. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागते. 3 फलंदाज बाद झाल्यानंतर थोडंसं शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतं. फाउंडेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. एखाद्या बिल्डरला जर चांगली इमारत बांधायची असेल तर त्याला पाया मजबूत करणं खूप गरजेची गोष्ट असते. तसंच क्रिकेटमध्ये सलामीवीरांना चांगली सुरुवात खूप महत्वाची भूमिका असते. जर टॉप ऑर्डरच्या फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली तर जरूर मिडल ऑर्डरचे फलंदाज एन्जॉय करतात. अप्रतिम लवली डिलिव्हरी. बेल्स मात्र या ठिकाणी आपण पाहतोय उडते. अर्थातच या ठिकाणी फ्लाइंग किस घेऊन फर्निचर डिस्ट्रॉइट केलं जातोय. अर्शद शेख याला हा चेंडू समजला नाही. सागर जाधव याचा सरप्राईज डिलिव्हरी, मॅग्निफिसंट डिलिव्हरी. फलंदाज बाद होतोय. अर्शद शेख बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट नंबर 4. 4 गडी बाद झालेत आतापर्यंत.
6 धावा करून मात्र या ठिकाणी बाद होत असताना आपण पाहू शकाल. चांगल्या प्रकारचं क्रिकेट जरूर पाहायला मिळतं या स्पर्धेच्या माध्यमातून. मनोरकरांसाठी कालचा दिवस उजाडला आणि सोनेरी क्षण म्हणून आपण पाहतोय. अर्थातच MPL मनोर प्रीमियर लीग, अर्थातच मनोरंजन प्रीमियर लीग सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. एंटरटेनमेंट 7 दिवसांमध्ये आपण जरूर पाहतो. नवीन फलंदाज मिस्टर चेतन, धावांची गती विपुल रायझिंग स्टार. आतापर्यंत चांगल्या प्रकारचं अंडरस्टँडिंग या ठिकाणी सागर जाधव याला. जेव्हा कर्णधार पद तुमच्या हातात दिलं जातं तेव्हा कोणता गोलंदाज कोणत्या क्षणाला आणलं पाहिजे, कोणत्या गोलंदाज कोणत्या फलंदाजाच्या विरोधात चांगल्या प्रकारची किमया साध्य करतोय, हे कॅल्क्युलेशन कॅप्टनशिपच्या माध्यमातून असणं खूप गरजेची गोष्ट. ऑफ साईडला सुरेख पद्धतीने डिफेन्स ड्राईव्ह केला जातोय. एकदा वर्जित केली जाईल, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल का? मिसफील्डचा फायदा जरूर मिळतोय. नाशिक मिसफील्ड करतोय, ॲक्युरेट फेकी करतोय, परंतु 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. प्रेझेन्स ऑफ माइंड इज मोस्ट इम्पॉर्टंट क्रिकेटच्या या मैदानात. मैदानाच्या आतमध्ये काय चाललंय याला खूप प्राधान्य दिलं जातं. आपली एकाग्रता भंग करू नका आणि हेच मात्र क्रिकेटमध्ये शिकवलं जातं. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 28 धावा, 28 रन. यावेळेला पाहिलं बॅटचे एज घेऊन मात्र चेंडू इंटू द गॅप मध्ये निघून जातोय. विपुल पाटील स्वतः ओनर त्या ठिकाणी मात्र जीवाची आकांक्षा करतायत. धावांची गती 2 ने पुढे सरसावली जाते आणि दुहेरीने धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. एक्झॅक्टली ॲक्युरेट 30 धावा या फलकावर पाहायला मिळतात. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 5. षटक क्रमांक 3 आहे. तिसऱ्या षटकातील 5 चेंडूचा खेळ, धावसंख्या 30. पुन्हा एकदा गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पाहिलं स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न अविनाश पडवळे पुढे सरसावतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या पवार, अविनाश पवार आपण पाहतोय आणि धावांची गती स्कोरबोर्डवर 31 रन, 31 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. एक हार्ड हिटर बॅट्समन म्हणून अविनाश पवार याच्याकडे पाहिलं जातं. पाण्याची व्यवस्था, 3 षटकांचा खेळ झालाय. स्ट्रॅटेजिक टाइम आउट या ठिकाणी जरूर झालाय आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 31 धावा या फलकावर आपण पाहू शकाल. 10.33चा आतापर्यंत करंट रन रेट पाहायला मिळतोय. टेनिस क्रिकेटला खूप ग्लॅमर आले, क्रेज वाढला या टेनिस चेंडूचा आणि पूर्ण महाराष्ट्र नाही, भारत नाही तर भारताच्या बाहेर सुद्धा कतार आणि शारजामध्ये, दुबईमध्ये मात्र आपण पाहतो की टेनिस चेंडूचा एकंदरीत विस्तार झालाय आणि या टेनिस चेंडूने तुम्हा आम्हा सर्वांना वेड लावून सोडलं. 120 ग्रॅमच्या चांगले स्टँड आपण पाहू शकाल. प्रत्येक ॲडव्हर्टाइजमेंट बॅनर आपल्याला पाहायला मिळतोय. साईड स्क्रीनच्या बाजूलाच अनुराग चव्हाण कॅमेरामॅन सर्व कॅप्चर करत असताना, तदनंतर डीजे सिस्टीम आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या प्रकारचं वाजंत्र या ठिकाणी आपण पाहू शकाल. तर मित्रांनो, आजकालच्या जीवनामध्ये माणूस खूप थकलेला असतो, दमलेला असतो. त्याचा संसार मात्र सहकुटुंबाबरोबर चालवता चालवता थोडासा त्रस्त असतो आणि कुठेतरी मूड फ्रेश करायचा असेल तर आपल्याला संगीताची गोडी असणं खूप गरजेची गोष्ट आहे. आणि ते संगीतमय वातावरण निर्माण करण्यासाठी आता छोटी स्पर्धा असो की मोठी स्पर्धा असो, परंतु डीजेची मागणी ही मात्र जोरदार वाढू लागले. कारण जसं म्हटलं जातं IPL ज्या पद्धतीने आलं ललित मोदीच्या माध्यमातून, कारण ही संकल्पना खास करून शरद पवार यांच्या मनामध्ये आली. कारण एक खेळाडू होता गरीब घराण्यातील, त्यांनी मात्र शरद पवार यांच्याकडे धाव घेतली आणि मात्र थोडंसं जो प्रॉब्लेम क्रिएट झालेला होता त्यावेळेला मात्र त्यांनी पैशांची मागणी केली आणि तेव्हा मात्र शरद पवार यांच्या माइंडमध्ये आलं की अशा पद्धतीने प्रत्येक खेळाडू मात्र जरूर धावत येतील, परंतु त्यापेक्षा जर त्याचं टॅलेंट जर दाखवायचं असेल तर आपल्याला IPL सारखा एक मोठा प्लॅटफॉर्म द्यावा लागेल. आणि ललित मोदी यांनी ते मात्र सूत्र घेतलं. पहिला पाया रोवला आणि तदनंतर मात्र ते हटले आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर हा क्रिकेटचा जो विस्तार झालाय आता IPLच्या माध्यमातून येत्या 19 डिसेंबरला 332 खेळाडूंचा लिलाव जो पाहायला मिळणार आहे. त्यामध्ये ग्लेन मॅक्सवेल 2 कोटीमध्येच राहणार. असे मात्र असे कित्येक खेळाडू आहेत 2 कोटींच्या घरात, मात्र त्यांची बोली तिथेच राहणार आहे. या आपण चौथ्या षटकांसाठी जाणार आहोत. पहिलं षटक आपण पाहिलं जे हाताळलं गेलं ते जयनाथ याने, तुषार, सागर आणि चौथा गोलंदाज या ठिकाणी आपण पाहू शकाल मिस्टर स्वप्नील. चला टाइम स्पेंड करू नका. आजच्याच लोकसत्ताच्या हेडलाईन स्टेटमेंट मध्ये आलेला आहे की पहिला जो आपण एक दिवसीय सामना पाहिला असेल त्यावेळेला विंडीज संघाने मात्र थोडासा संत गतीने षटकाला संत दिले आणि त्याचंच कारण 2.22च्या
ICICच्या कलमानुसार मात्र त्यांचा 80% मानधन कपात केलं गेलं विल्डीज संघाच्या. यावेळेला आपण पाहतोय पंचांकडे दाद जरूर मागितली गेली होती, परंतु या ठिकाणी आपण पाहू शकाल नॉट आउट करार दिला जातोय. पंचांकडे दाद जरूर मागितली गेली होती. लेग बाईचा इशारा पाहायला मिळतोय. इम्पॅक्ट पाहिलं आणि त्या इम्पॅक्ट मध्ये मात्र लेन थोडीशी या ठिकाणी लेग साईडला असेल. लेग ब्रेक चेंडू पाहायला मिळाला. स्वप्नील स्वतःवर थोडासा नाखुश होतोय. एक चांगला गोलंदाज म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. चौथ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झाला आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते ती 32 या धावसंख्येवर 32 रन. यावेळेला तहार रईस यासाठीच ओळखला जातोय या पंचकृषीमध्ये, म्हणूनच उल्लेख केला होता राईट हँड हार्ड हिटर बॅट्समन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तहार रईस. मॅग्निफिसंट शॉट. बॅटचं एलिव्हेशन लाजवाब पाहायला मिळालं. वेट ट्रान्सफर चांगल्या प्रकारचं पाहायला मिळालं. चेंडूला येऊन दिलं आणि त्या चेंडू पर्यंत आला आणि बॅटचं मात्र या ठिकाणी आपण पाहिलं एलिव्हेशन सुपर पाहायला मिळालं आणि सरळ चेंडूला मात्र या ठिकाणी फेकून दिलाय 6 धावांकरता. नाईस टायमिंग, नाईस शॉट बाय तहार रईस. 6 धावांसहित संघ जाऊन पोहोचते फलकावर. 38 या धावसंख्येवर प्रथम फलंदाजी करताना समत फायटर हा संघ 4 गडी बाद झाले. चमूच्या आसऱ्याला मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहे. स्वप्नील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर उजव्या हाताने. यावेळेला पाहिलं शॉटपुलचा फटका इंटू द गॅप मध्ये 2 क्षेत्ररक्षक वाईडिश लॉंगॉन नाही आहे. लॉंगॉन आणि मिडॉनचा क्षेत्ररक्षक येईपर्यंत या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. जयनाथ पुढे सरसावतोय. तत्पूर्वी 2 धावा येत असताना संघ जाऊन पोहोचतोय 40 या धावसंख्येवर. चेंडू फेकून झाले आतापर्यंत 3. पहिली धाव लेग बाईच्या स्वरूपात. दुसऱ्या चेंडूवर षटकार पाहायला मिळाला. चेंडू छान होता, परंतु ज्या पद्धतीने मात्र बॅटचं एलिव्हेशन होतं चेंडू पर्यंत पोहोचला आणि सुरेख 6 धावा पाहायला मिळाल्या. ही ताकद आहे तहार रईस या फलंदाजाची. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. एक लेग ब्रेक गोलंदाज म्हणून स्वप्नील याची ओळख पाहायला मिळते. अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळतंय. पहिल्याच एक दिवसीय सामन्यामध्ये विंडीज संघाबरोबर भारतीय संघाला 198 चेंडू मात्र फेकले स्पिनर्सने, परंतु एक सुद्धा बळी मिळवता आला नाही. यावेळेला जर आपण पाहिला ऑन साईडला ड्राईव्ह केला जातोय. डाऊन द ग्राउंड एक धाव अर्जित केली जाईल. जयनाथ मात्र पुढे येतोय. तत्पूर्वी एक धाव अर्जित करून धावसंख्या हळूवारपणे पुढे सरसावते ती 41 रन. 41 धावा या फलकावर. समत फायटर या संघाची स्थिती 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. अप्रतिम सुरेख पद्धतीने चेंडूचा टप्पा अचूक. षटक क्रमांक 4 कंप्लीट झाले. 10.25 च्या सरासरीने 41 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळतंय. जसं चातक पक्षी पावसाच्या थेंबेची वाट पाहतो तसंच क्रिकेटमध्ये आपण पाहतो खेळाडू कधी पाऊस थांबतोय नाही थांबतोय आणि मी बॅटला धार लावून मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरतोय हेच आपल्याला पाहायला मिळतं. धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते. 41 धावा. कालच्या दिवसामध्ये 69.3 षटकांचा एकंदरीत खेळ झाला आणि त्यामध्ये 588 धावा या कालच्या दिवसामध्ये 6 सामन्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. 38 चौकार आणि 16 षटकार असं कॅल्क्युलेशन आम्हाला या ठिकाणी गोल्डन मॅजिक फिंगर अक्षय ठाकरे या ठिकाणी देत आहेत. धन्यवाद अक्षय. ऑफ साईडला सुरेख ड्राईव्ह केला जातोय. चेंडूला ऑफ ड्राईव्ह ज्याला म्हटलं जाईल. अमर पाटील पुढे सहसा होतोय. वेगाने फेकी करतोय. थोडीशी स्क्वेअर फेकी होती. एक्झॅक्टली फेकी नव्हती, परंतु चांगलं फिल्डिंग या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण. अमर पाटील हरहुन्नरी खेळाडू. धावांची गती जर आपण पाहिली तर दुहेरीने धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. 43 धावा, 43 रन. अली समत फायटर हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 5व्या षटकातील पहिला चेंडू आपण पाहिला. 2 धावा आल्या. सागर जाधव याचा हा चेंडू जर आपण पाहिला जी वाईड मार्किंग आहे त्याच्या बरोबर एक्झॅक्टली चेंडू गेला असेल आणि सरळ चेंडू निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. यष्टीरक्षक भूषण चांगल्या प्रकारची भूमिका निभावतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सागर जाधव आपल्या गोलंदाजी मार्कवर 2 चेंडूच्या समाप्तीनंतर.
यावेळेला पहिला बॅटची एज घेऊन चेंडू निघून जातोय. शॉर्ट लेगला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता स्वप्नील याच्या माध्यमातून. चांगले प्रयत्न केले होते. एकदा वर्जित केली जाते. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते ती 44 धावा. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. ऑफ साईडला आपण पाहतोय हा चेंडू निघून जातोय अमर पाटील याच्या हातामध्ये. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद होतोय. धावसंख्या स्कोरबोर्डवर 43 रन 43 धावा. रनवर पाचवा गडी बाद होतोय. वसीम बाबे अर्थातच पापा या नावाने ओळखला जातोय. पाहायचं कोणत्या पद्धतीने मात्र या ठिकाणी खेळी करेल. स्पर्धेच्या माध्यमातून म्हसरोली प्रीमियर लीगचे आयोजक प्रायोजक वन मॅन शो म्हणून ज्यांना ओळखलं जातं जितेंद्र पवार सुद्धा या मॅचचा आनंद घेण्यासाठी पाहायला मिळत आहेत. त्यांचे 5 दिवस सातत्याने ती स्पर्धा यंदाच्या वर्षात हाताळली. अप्रतिम आयोजन नियोजन केलं गेलं होतं. बाळा या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालंय. ऑन साईडला तंत्रशुद्ध फटका बॅकलिपचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातोय. सुनील यादव परिवर्तन करतोय आपल्या फिल्डिंग मध्ये. ही ताकद आहे सुनील यादव या खेळाडूची. ॲग्रेसिव्ह क्रिकेट खेळणं खूप गरजेची गोष्ट असते परंतु तेवढंच तुमचा कॉन्फिडन्स लेवल खूप महत्त्वपूर्ण भूमिका असते. जसं विराट कोहली जरूर स्लेजिंग करतो परंतु त्याने बॅटने भरपूर गोलंदाजांना चोपून काढले असं म्हणायला हरकत नाहीये. यावेळेला करण्याचा प्रयत्न वसीम बाबे यावेळेला मात्र बिरकावून देतोय परंतु जयनाथ त्याच्या हातामध्ये चेंडू विसावतोय आणि फलंदाज या ठिकाणी वसीम बाबे याच्या खेळीला पूर्ण विराम आणि धावांची गती स्कोरबोर्डवर 6 बाद एकंदरीत 45 धावा. आदरणीय सन्माननीय AK1000 संघाचे संघ मालक विष्णुजी कडव साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. माजी जिल्हा परिषद सदस्य ज्येष्ठ कार्यकर्ते वेलकम सर. आपल्या या क्रीडा नगरीमध्ये हार्दिक स्वागत. धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते ते एकंदरीत 45 धावा 45 रन ऑन द बोर्ड लागले जात आहेत. गोलंदाज स्वप्नील षटक क्रमांक शेवटचा आणि अंतिम. यावेळेला चेंडूचा टप्पा अचूक पद्धतीने होता. पंचांकडे दाद जरूर मागितली गेली होती. पंच लेग बायचा इशारा करतायत. धावसंख्येत भर होते आणि संघ जाऊन पोहोचतोय अली समत फायटर. हा संघ 46 रन 46 या धावसंख्येवर 6व्या षटकातील पहिल्या चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय आणि 46 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. ऑन साईडला सुरेख पद्धतीने ड्राईव्ह केला जातोय. तेवढ्याच वेगाने तेवढाच सुनील यादव चेंडूला स्टॉप करतोय. 2 धावा अर्जित केल्या जातील. आपल्या संघासाठी 2 धावा रोखण्यात यश मिळवतोय. गुड फिल्डिंग. धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते 48 रन 48 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. तहा रईस एका साईडने जमेची बाजू स्वतःवर खांद्यावर जबाबदारी जिम्मेदारी स्वीकारतोय आणि धावांचा वेग वाढवताना पाहायला मिळतोय आपल्या संघासाठी. 17 धावांचं आतापर्यंत त्याने योगदान दिलं आपल्या बॅटमधून. यावेळेला पुन्हा एकदा सुरेख चेंडू होता. तेवढाच चेंडू मात्र यावेळेला खेळून काढला जातोय. एकदा वर्जित केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. कॅल्क्युलेशन क्रिकेट जयनाथ यांच्या माध्यमातून त्यांनी पाहिलं की बॅट अर्धवट सोडून गेलेत आणि बॅट स्लाइड होणार नाही आणि त्यासाठी मात्र नॉन स्ट्राईक एंडकडे फेकी केली. जयनाथ याचा प्रेझेन्स ऑफ माइंड पाहायला मिळाला. गुड फिल्डिंग गुड थ्रो. फलंदाज बाद होतोय. तहा रईस बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट नंबर 7. 7 गडी बाद. धावसंख्या 49. 49 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत.
इसरार कादरी या ठिकाणी उपस्थित होत आहेत, फाउंडर म्हणून ज्यांची ओळख. फोर्टी 49 धावा या फलकावर. चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय. यावेळेला सरळ बॅटने जरूर खेळला जातो, एकदा वर्जित केली जाईल, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे का पाहायचा आहे. मजर मात्र या ठिकाणी 2 धावा घेण्यात यशस्वीरित्या पाहायला मिळतोय. तर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 51, अर्धशतक सांघिक फलकावर या ठिकाणी लगावलं गेलंय. कारण जेव्हा मात्र धावा या फलकावर मोठ्या प्रमाणात असतात तेव्हा एक चांगल्या प्रकारची बॉडी लँग्वेज ऑटोमॅटिक मात्र ही फुलताना दिसते, ती क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून. यावेळेला करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडूचा टप्पा अचूक पद्धतीने अमर पाटील तिथपर्यंत पोहोचणार नाही. बॅकअप पाहायला मिळतंय ते नाशिक याचं. 2 धावा येत आहेत. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि डेंजर झोन मध्ये या ठिकाणी एका हातात मात्र चेंडू या ठिकाणी स्टॉप झाला आणि 2 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 53 रन, 53 धावा. मनोर प्रीमियर लीग 2019 डे 2 वर्ष 4 हे आपल्याला पाहायला मिळतंय. विकेट नंबर जर आपण पाहिले तर आतापर्यंत फलंदाज बाद झालेत. आठ गडी बाद धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. 53 या धावसंख्येवर 53 रन. दिनकर एका साईडला आपण पाहू शकाल तर नवीन फलंदाज मेहर. दिनकर स्ट्राइक एंडकडे पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा स्वप्नील. यावेळेला मात्र गुड या स्टंपिंग पाहायला मिळाली आणि फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. अभय पाटोळे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत पंचांच्या भूमिकेत. आणि 9वा गडी बाद स्वप्नील. मॅग्निफिसंट बॉलिंग, अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळालं. ज्याने इम्प्रूव्हमेंट केलं आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. चांगल्या प्रकारचे चेंडू मात्र या ठिकाणी स्विंग पाहायला मिळाले, नॅचरल स्विंग ज्याला म्हटलं जातं. तर 6 षटकांचा एकंदरीत खेळ झाला आणि धावसंख्या 53 धावा. विजयासाठी 54 धावांचं लक्ष हे समोर असेल 6 षटकांमध्ये. अफसर रईस आमच्या मुख्य मंचावर या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. तर 6 षटक 53 धावा. विजयासाठी 54 धावांचं लक्ष हे समोर असणार आहे. घेऊया 5 मिनिटाची विश्रांती आणि पुन्हा एकदा येऊया मैदानाच्या आतमध्ये. अल्तमाश फायटर संघाचा कर्णधार आणि AK 1000 संघाचा कर्णधार, दोन्ही संघाचे कर्णधार आपण मुख्य मंचाच्या समोर या. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण लगेच मार्गस्थ व्हायचं आहे.
चला क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. अल्तमश फायटर संघाचा कर्णधार AK1000 संघाचा ऑलरेडी या ठिकाणी हरीश परदेशी आलेला आहे. वेलकम सईद रईस, आपलं हार्दिक स्वागत या सकाळच्या सत्रामध्ये. चला, दोन फलंदाज आलेले आहेत मैदानात. आपल्याला प्रत्येक दिवसामध्ये टाइम स्पेंड प्लीज करून चालणार नाहीये. 96 ओव्हर आपल्याला जरूर खेळवायच्या आहेत आणि 96 षटकं हे दिवसाला झालीच पाहिजेत, कारण लवकरात लवकर सूर्य मावळतो. त्या कारणास्तव बॅड लाईटचा सामना करावा लागतो, कारण ऑलरेडी 90 मिनिटे आपण उशिराने चालतोय. अर्थातच 1.5 तास, जवळजवळ 1.5 आवर्स आपण मात्र उशिराने चालतोय. प्लीज. अल्तमश फायटर संघाचा कर्णधार यायचा आहे. अल्तमश फायटर. तर नाशिक अँड तुषार पडवळे हे दोन फलंदाज. नाशिक एक टेक्निकल बॅट्समन म्हणून जो ओळखला जातो, ज्याच्याकडे टेक्निकल साऊंड सिस्टम आहे. बॅटमधून त्याच्या धावा मात्र खोऱ्याने वाहत आहेत, परंतु या धावा मात्र 54 धावांचं आव्हान हे अचीव कशा पद्धतीने केलं जाईल, त्यासाठी पाय रोवून ठेवावे लागतील. काल 2 षटक 8 धावांचं मात्र योगदान दिलं होतं आदित्य गरत यांनी. चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळाली. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आदित्य गरत. ऑल द बेस्ट दोन्ही संघांसाठी आमच्या कॉमेंट्री स्टुडिओ मधून. गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू सुरेख पद्धतीने, म्हणूनच मी या खेळाडूचा उल्लेख केला होता. टेक्निकली साऊंड सिस्टम या खेळाडूकडे तेवढी आहे, काबिलियत आहे. तसेच आपण पाहतोय की जी बॅट फिरवण्याची शैली आहे ती सरळ बॅटने जास्तीत जास्त धावा येत आहेत या फलंदाजीच्या माध्यमातून. अल्तमश फायटर संघाचा कर्णधार या AK1000 संघाचा कर्णधार ऑलरेडी या ठिकाणी पोहोचलेला आहे. वेलकम जितेंद्र पवार, मसरोली प्रीमियर लीगचे करते धरते आयोजक म्हणून ज्यांची ओळख आणि बाळा या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळाले. भिनाड संघातून बिलॉंग करतोय आणि मसरोली प्रीमियर लीग खूप छान पद्धतीने मात्र ती स्पर्धा पार पाडली गेली. पावसाचा व्यत्यय आला तरी सुद्धा मात्र ती स्पर्धा अप्रतिम पद्धतीने हाताळली गेली. कल्पेश पाटील आणि जितेंद्र पवार. या वेळेला चेंडूचा टप्पा अचूक पद्धतीने होता. पंचांकडे दाद आणि या वेळेला मात्र पंच आपण पाहतोय, कारण अगोदर थोडीशी अपील केली होती, परंतु हाऊ इज दॅट. मात्र अशी जेव्हा तुम्ही मोठ्याने अपील करतील, लाऊड अपील करतील, तेव्हा पंच मात्र जरूरच तुमच्या अपीलला सहमत असतील. असंच मात्र एक दिवसीय सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. रवींद्र जडेजाची बॅट स्लाइड जरूर थोडीशी राहिली गेली होती आणि विंडीजच्या खेळाडूंनी मात्र हाऊ इज दॅट असं म्हटलं, परंतु पंचांनी नाकारलं आणि तिसऱ्या पंचांकडे पुन्हा एकदा मात्र जाण्याची गरज नव्हती, म्हणून विराट कोहली संतापला होता 48व्या षटकामध्ये. या गोष्टी आपण पाहतो, टेक्निकली गोष्टी असतात आणि तसंच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. इथे तर टेक्निकली नाही आहेत, परंतु चांगल्या प्रकारचे पंच या ठिकाणी आपल्याला जरूर या ठिकाणी पाहायला मिळालं. आणि धावांची गती स्कोरबोर्डवर या ठिकाणी आपण पाहू शकाल. 2 या धावसंख्येवर एक गडी बाद. नाशिक बिग विकेट. मैदानाच्या बाहेर येत असताना नवीन फलंदाज विपुल पाटील. गोलंदाजी मार्कवर. राईट ओव्हर द विकेट. उजव्या हाताने आदित्य गरत. मॅग्निफिसंट बॉलर. यावेळेला क्लीन बोल्ड, बॅट चेंज आणि फलंदाज मात्र या ठिकाणी प्लेड ऑन होताना पाहायला मिळतोय. विपुल पाटील. ही आदित्य गरत याची ताकद, हे ब्रह्मास्त्र पाहायला मिळतोय. क्या बात आहे आदित्य गरत. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. 54 धावांचा पाठलाग करत असताना या ठिकाणी कोणताही फलंदाज पाय रोवून ठेवण्याचा प्रयत्न करत नाहीयेत. विपुल पाटील यांच्याकडून ती अपेक्षा नव्हती, परंतु क्रिकेटच्या मैदानात नेहमीच प्रेझेन्स ऑफ माइंड देणं आणि गुणवत्ता सादर करणं हेच मात्र हेतू असतं प्रत्येक फलंदाजाचं. त्याला सामोरे कसं जावं, गोलंदाजाची आक्रमकता ओळखणं, फलंदाजांच्या माध्यमातून आपण पाहतो ही खूप मोठी भूमिका असते. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. आदित्य गरत. सुपर बॉलिंग.
सुरेख पद्धतीने चेंडू हाताळला गेला. टप्पा पडल्यानंतर थोडंसं प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीराच्या दूर खेळण्याचा प्रयत्न केला आणि फर्निचर डिस्ट्रॉइड केलं जातोय. धावांची गती स्थिरावली जाते. 2 या धावसंख्येवर फलकावर आपण पाहू शकाल थोडीशी बिकट परिस्थितीमध्ये पहिल्या पॉवर प्लेमध्ये कशी गोलंदाजी करायची याचा परिपूर्ण अनुभव आदित्य घरत याच्या पाठीशी आहे. अनुभवाचा गाठोडा घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज. स्क्वेअर ऑफ द विकेट. हलक्याशा हाताने चेंडूला दिशा दिली जाते. एक धाव येते आणि एकेरीने धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 3 या धावसंख्येवर. जयनाथ गोलंदाजी फलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. बॅटिंग ॲट नंबर 4 वर येतोय. उजव्या हाताने पुन्हा एकदा गोलंदाज. अल्तमश फायटर संघाचा कर्णधार. हलक्याशा हाताने बॅकफुटला जाऊन मात्र या ठिकाणी पंच केला जातोय. तत्पूर्वी एकदा वर्जित केली जाईल. धावसंख्या एकेरीने धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते ती 4 या धावसंख्येवर. ज्या वेळेला मात्र विकेट लवकरात लवकर गोलंदाज घेतात त्यावेळेला फलंदाजावर प्रेशर वाढलं जातं. प्रेशर जर हे निस्तरायचं असेल तर तुम्हाला मात्र सिंगल डबल हेच लाईफ लाईनचा उपयोग करावा लागेल. गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच पेंडिंग आहे दिनेश सुतार यांनी यावं मुख्य मंचावर. ऑफ साईडला एकदा वर्जित केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. चेतन मात्र फेकी करतोय. तत्पूर्वी या ठिकाणी किती धावा येऊ शकतील याकडे पाहणं असेल आणि हा ना करता करता धावसंख्या मात्र दोन्ही पुढे सरसावून 6 धावा या फलकावर पाहायला मिळतात. 6 रन ऑन दी बोर्ड लागले जात आहे. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालंय आणि पहिल्या षटकामध्ये 2 बाद 6 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. नाशिक आणि तदनंतर विपुल पाटील हे 2 प्रमुख अस्त्र लवकरात लवकर मात्र मैदानाच्या बाहेर त्यांना या ठिकाणी जावं लागलं कारण गोलंदाजी क्लीन अँड क्विट पाहायला मिळाली. आदित्य घरत अचूक टप्प्यावर लेंथ लाईन सहित गोलंदाजी केली गेली आणि पहिलं षटक अधिराज्य गाजवलं. अल्तमश फायटर संघ प्लीज जो काही निर्णय आहे तो मात्र मुख्य मंचावर या. अध्यक्षांची आपण भेट घ्यायची आहे. अल्तमश फायटर जितम घरत कर्णधार. लवकरात लवकर जो काही निर्णय असेल तो. पुन्हा एकदा गोलंदाज. राईटम ओव्हर द विकेट. यावेळेला हलक्याशा हाताने सुरेख पद्धतीने मनगडेच्या सहाय्याने चेंडूला दिशा दिली जाते. अप्रतिम बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू मात्र रोखला जातोय. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि हा ना करता करता या ठिकाणी 3 धावा निश्चित स्वरूपात पाहायला मिळतील. चांगल्या प्रकारचा चेंडू जरूर स्टॉप केला गेला. त्या ठिकाणी 3 धावा येत असताना धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. 9 या धावसंख्येवर 9 रन. 54 धावांचा पाठलाग करताना 9 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक आहे ते दुसरं. दिनकर कोल्हा पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय साइड स्क्रीन एंड कडून. यावेळेला करण्याचा प्रयत्न. बॅटचा टॉप आहे इनफिल्डच्या वरून मात्र चेंडू निघून जातोय. आदित्य घरत तिथपर्यंत पोहोचणार नाही. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. अर्षद शेख त्या ठिकाणी चेंडूला कलेक्ट करतायत. तत्पूर्वी 2 धावा या ठिकाणी अर्जित केल्या जात आहेत आणि दुहेरीने धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 11 धावसंख्येवर. पुन्हा एकदा गोलंदाज राईटम ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज होतोय. यावेळेला मात्र चेंडूचा टप्पा अचूक पद्धतीने नव्हता. पंचांनी लेंथ ओळखली. वाईटचा इशारा या ठिकाणी येतोय आणि धावसंख्या स्कोरबोर्डवर 12 धावा. शॉट ला यावेळेला मुख्तार लोणबाल त्या ठिकाणी उभे आहेत जेणेकरून तो ऑफ साइड पॅकअप होईल. त्यासाठी मात्र ही रणनीती आखली जाते. यावेळेला करण्याचा प्रयत्न जर आपण पाहिला तर ऑफ साइडला सुरेख पद्धतीने चेंडूला दिशा दिली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि फेकी येईपर्यंत यावेळेला आपण पाहतोय 2 धावा. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न. हा ना करता करता या ठिकाणी फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता. यस इज गॉन. फलंदाज बाद होतोय. दैव देतेने कर्म नेते. तुषार पडवले बॅक टू द पॅव्हिलियन. गुड्डू मात्र या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय. मुख्तार यांनी मात्र ओळखलं. आदित्य याच्यावर थोडीशी नाराज झाले होते परंतु विकेट मिळाल्यानंतर सेलिब्रेशन टाइम जरूर पाहायला मिळतोय.
3 फलंदाज बाद झाले, चमूच्या आसऱ्याला परतले गेलेत आणि धावांची गती 14 या धावसंख्येवर पाहायला मिळते. 54 धावांचा पाठलाग करताना 40 धावा अजून सुद्धा येणं गरजेचं राहील. मनोहर प्रीमियर लीग 2019 आजचा सलग दुसरा दिवस, सातत्याने चौथं वर्ष आपल्याला या स्पर्धेचं पाहायला मिळतंय. या पालघर जिल्ह्यामध्ये एक मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून जी ओळखली जाते. अमर पाटील नवीन फलंदाज, लेफ्ट हँडेड हार्ड हिटर बॅट्समन. आता खरी गरज असेल ती पाय रोवून खेळपट्टीवर थांबण्याची, तर गोलंदाज चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतात. प्रत्येक जण प्रत्येकाचा रोल अदा करतोय आणि जेव्हा जेव्हा म्हटलं जातं चित्रपट जर हिट करायचा असेल तर प्रत्येकाने प्रत्येकाचा रोल अदा करणं खूप गरजेची गोष्ट आहे. आणि हेच क्रिकेटमध्ये सुद्धा आपण पाहतो. गोलंदाज, क्षेत्ररक्षक, फलंदाज, यष्टीरक्षक अशा पद्धतीने आपण पाहतो. या 4 भूमिका आहेत ज्यांनी चांगल्या प्रकारचा रोल अदा केलाय. ते मात्र विजयी संपादन जरूर होत असतात. ऑरेंज अँड पर्पल कॅप अप्रतिम पाहायला मिळते. तर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 14 धावा. गोलंदाजी मार्कवर येताना उजव्या हाताने तीन चेंडूंचा खेळ झालाय. दिनकर कोल्हा पुन्हा एकदा अप्रतिम सरळ बॅटने सुरेख पद्धतीने पाहायला मिळतोय. तेवढंच उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण मिस्टर आदित्य गरत याच्याकडून एकदा वर्जित केली जाते. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 15 धावा, 15 रन ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. 15 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. रन 15 धावा. जयनाथ एका साईडला नवीन फलंदाज अमर पाटील एक धावांवर खेळी करतोय. जयनाथ टू दिनकर कोल्हा उजव्या हाताने. यावेळेला ऑन साईडला बॅट अँड पॅडचा परिपूर्ण संपर्क होत असताना तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण, गुड फिल्डिंग एकदा वर्जित केली जाते. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागतं आणि एकेरीने धावसंख्या स्कोरबोर्डवर 16 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. एक उजव्या हाताचा फलंदाज, एक लेफ्ट हँडेड बॅट्समन, डाव्या हाताचा फलंदाज पाहायला मिळतोय. कॉम्बिनेशन जोडी आणि त्याचंच कारण तारांबळ उडते ती क्षेत्ररक्षकांची. एकी धावेनिशी धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. 16 या धावसंख्येवर 16 रन ऑन द बोर्ड लागले जात आहेत. ऑफ साईडला एकदा वर्जित केली जाते. धावसंख्या 1 ने पुढे सरसावली जाते. एकेरीने धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. जवळजवळ 17 या धावसंख्येवर षटक क्रमांक 2 कंप्लीट झालेत. 8.50 ची सरासरी, 17 धावा या फलकावर. विजयासाठी अजून सुद्धा 37 धावांचं लक्ष समोर असेल. उर्वरित चेंडू आहेत तुमच्याकडे 24. इथून जर पार्टनरशिप झाली, भागीदारी जर रचली तर जरूर या ठिकाणी एक चांगलं कॅल्क्युलेशन क्रिकेट पाहायला मिळेल. जितम गरत अल्तमश फायटर संघाचा कर्णधार, खास करून आपण निर्णय कळवण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहा. जितम गरत धावसंख्या 17, 17 धावा या फलकावर 8.50 च्या सरासरीने. गोलंदाज तिसरं षटक हाताळण्यासाठी आदित्य गरत आपल्या गोलंदाजी मार्कवर येतोय. एक विकेट टेकर गोलंदाज म्हणून ज्याची ओळख सातत्याने पाहायला मिळते या पंचकृषीमध्ये. सेव्हन्टीन रन 17 धावा या फलकावर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आदित्य गरत. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर येतोय.
अप्रतिम स्टेप आउट होऊन मात्र सुरेख पद्धतीने चेंडूला दिशा दिली जाते. 2 धावा मात्र या ठिकाणी कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. हे कॅल्क्युलेशन क्रिकेट आहे. उत्तम दर्जाचं क्रिकेट खेळायचं असेल तर हे मात्र तुमच्याकडे असणं खूप गरजेची गोष्ट, तुमचा डिफेन्स असणं खूप गरजेची गोष्ट असते. प्रत्येक चेंडूला षटकार चौकार तर येणार नाहीयेत, त्यासाठी डिफेन्सचा तुम्हाला उपयोग करावा लागतो आणि तो डिफेन्स मात्र अमर पाटील यांनी सुधारणा केली असं म्हणायला हरकत नाहीये. स्टेप आउट होऊन चेंडूला अगदी मात्र मिडलिंगला चेंडू कनेक्ट करणं ही सुद्धा एक कला असते आणि त्या कलेचा परिपूर्ण उपयोग करतायत. यावेळेला करण्याचा प्रयत्न ऑन साईडला मोठा प्रहार करण्याच्या प्रयत्नात दिनकर कोल्हा मात्र पुढे सरसावतोय, तत्पूर्वी पोहोचत नाहीये. बॅकअप चांगला मिळतोय परंतु 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत आणि दुहेरीने धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. 21 या धावसंख्येवर 21 रन ऑन द बोर्ड लागले जात आहेत. एक चांगलं क्रिकेट, कॅल्क्युलेशन क्रिकेट. आता मात्र सिंगल डबलला प्राधान्य देत असताना आदित्य घरत त्याच्या गोलंदाजीचा व्यवस्थित सामना करतायत अमर पाटील आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 21 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. उलटा चेंडू वाईट यॉर्क खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडूचा टप्पा अचूक पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतोय आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. 21 रन 21 धावा, 3 चेंडूंचा खेळ झालाय. 21 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. अजून सुद्धा 33 धावांचं लक्ष समोर असेल. उर्वरित चेंडू आहेत तुमच्याकडे 21. ऑफ साईडला करारा प्रहार पाहायला मिळतोय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षण करेपर्यंत 2 धावा पुन्हा एकदा सहजगत्या. क्या बात आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अप्रतिम धमचाक सोडतायत जयनाथ आणि अमर पाटील. 2 धावा येत असताना संघ जाऊन पोहोचतोय 23 या धावसंख्येवर. 23 रन ऑन द बोर्ड लागले जात आहेत. आपण पाहतोय मित्र हो, मनोहर प्रीमियर लीग 2019चं हे शानदार आयोजन आजचा सलग दुसरा दिवस या स्पर्धेचा पाहायला मिळतोय. आलेले सर्व संघ मालक, खेळाडू तसेच आमचे क्रीडा समीक्षक त्यांचं मनपूर्वक हृदयापासून हार्दिक स्वागत. यावेळेला करण्याचा प्रयत्न बॅकलिपचा उपयोग केला होता. बॅटचा टॉप एज. 2 क्षेत्ररक्षक 3 क्षेत्ररक्षक एकाच चेंडूवर येत आहेत आणि तत्पूर्वी मात्र या ठिकाणी झेल टिपला जातोय. फलंदाज बाद होतोय अमर पाटील. एक मोठा प्रहार करण्याच्या प्रयत्नात जरूर होता, धावा येत होत्या परंतु यावेळेला आदित्य घरत सारख्या गोलंदाजाला एक मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात मात्र फसला जातोय तो अमर पाटील सारखा फलंदाज. चला अल्तमश फायटर संघाचा कर्णधार जितम घरत. चला निर्णय जो काही असेल तो द्यायचा आहे प्लीज. तर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 23 रन. तेवीस धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. अल्तमश फायटर संघाचे ओनर सहकार्य केल्याबद्दल आपलं मनपूर्वक आयोजकांच्या वतीने आभार. धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते 23 धावा. चेंडू जर आपण पाहिले तर चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय. गुड बॉलिंग बाय आदित्य घरत. तेवीस धावा. पुन्हा एकदा गोलंदाज राईट मोर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय पुन्हा एकदा. यावेळेला करण्याचा प्रयत्न. हुकचा फटका ऑन साईडला. कोणी क्षेत्ररक्षक नाहीये. अर्थातच एक चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषा पलीकडे चौकार येतोय. 4 धावा आणि धावांची गती स्कोरबोर्डवर 27 या धावसंख्येवर. 3 षटकांचा एकंदरीत खेळ झालाय. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. येणारे 18 चेंडू आहेत आणि 18 चेंडूमध्ये अर्धा पल्ला पार करायचा आहे तो 27 धावांचा. 9 ची सरासरी. आस्किंग रिक्वायर्ड रन रेट. यस. फलंदाजी करणारा संघ 2 धावांचं पॅनलाइज केले गेलंय. चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय कारण चेंडू चेक करायचं नाहीये असं पहिल्यांदाच सांगितलं गेलं होतं.
तर चेंडू यावेळेला आपटला गेला आणि त्याचंच कारण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय की चेंडू आपण चेक करू नका, जसा चेंडू मात्र आपण पंच देतात तुमच्या हातामध्ये आणि तसाच चेंडू मात्र त्यांच्या हातामध्ये तुम्ही सुपूर्त करा. चेंडू खाली आपटला तर जरूर 2 धावांचं पॅनलाइज केलं गेलंय. आता मात्र चेंडू असतील 18 आणि 18 चेंडूमध्ये विजयासाठी 29 धावांचं लक्ष्य. तर धावांची गती स्कोरबोर्डवर आपण पाहतोय. एकंदरीत आता मात्र 29 धावांचं लक्ष्य असेल. 25 धावा फलकावर, 2 धावा कपात केल्यात. पॅनलाइजला या ठिकाणी आपण पाहतोय. छप्पन टू विन असतील, लक्षात घ्यायचं. एकदा वर्जित केली जाते, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि फेक येईपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातात. डबल माइंड मध्ये मुख्तार लोनबाल आणि 2 धावा सहित संघ जाऊन पोहोचते फलकावर. 29 धावा. आता चेंडू असतील तुमच्याकडे 17 आणि 17 चेंडूमध्ये 25 धावा. 53+2 पॅनलाइज केलं गेलं. 55 धावा, 56 धावांचं लक्ष्य आता मात्र या ठिकाणी आपण पाहतोय आणि 29 धावा या फलकावर. 17 चेंडू 25 धावा हे सामन्याचं समीकरण. प्रत्येक खेळाडूला आणि कर्णधाराला संघ मालकाला विनंती करेन, जो चेंडू दिलेला आहे तो मात्र आपण चेक करू नका, फक्त हातातच चेक करा. जमिनीवर आपटला तर चेंडूला सुद्धा इजा होईल, त्यासाठी मात्र 2 धावांचं तुम्हाला पॅनलाइज केलं गेलंय. यावेळेला मात्र चेंडूचा टप्पा अचूक पद्धतीने अविनाश पवार बॅक टू द पॅव्हिलियन. थोडीशी यावेळेला जर आपण पाहिली तर फळी कोलमडली गेले आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 29 धावा. दोन चेंडूंचा खेळ झाला आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरबोर्डवर 29 धावा. 29. 25 धावांचं लक्ष्य. ट्वेंटी 29 धावा या फलकावर. 2 चेंडूचा खेळ झालाय. गोलंदाजी मार्कवर मुख्तार लोनबाल आपल्या गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतोय. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी एक्सपिरियन्सचं अनुभवाचं गाठोडं आपल्या पाठीशी घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट. हलक्याच्या हाताने मनगडीच्या साहाय्याने चेंडूला दिशा दिली जाते. सागर जाधव याची ही ताकद आहे, सिंगल डबलला कन्वर्ट करतोय. तत्पूर्वी दिनकर कोल्हा मात्र येईपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. आदित्य घरत बॅकअप साठी येतोय आणि 2 धावा येत असताना संघ जाऊन पोहोचतोय 31 या धावसंख्येवर. 31 रन ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. 31 धावा या फलकावर. अल्तमश फायटर आणि AK1000 असा मात्र सामना आपण पाहणार आहोत आणि टॉस बॉक्स मध्ये आपण लगेच जो काही निर्णय आहे तो कळवायचा आहे. धावांची गती 31. 31 धावा या फलकावर. प्रसाद भोईर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सरपंच दुकटन प्रकाश वेडगा या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत करीत आहोत या क्रीडा नगरीमध्ये. सामाजिक कार्यकर्ता दुकटन म्हणून ओळखलं जातं. तर धावांची गती 32 धावा. 32 रन ऑन द बोर्ड लागले जात आहेत. एक चांगलं क्रिकेट, कॅल्क्युलेशन क्रिकेट आता मात्र खेळलं जातं विजयासाठी. अजून सुद्धा आपण पाहू शकाल 24 धावांचं लक्ष्य आहे. ऑफ साईडला खेळला जातोय. एकदा वर्जित केली जाते. धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते. ते एकंदरीत 33 धावा.
अप्रतिम चांगल्या प्रकारचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन संघांमध्ये आपण पाहू शकाल. थ्री रन. अप्रतिम लवली डिलिव्हरी पाहायला मिळते. चेंडूचा टप्पा अचूक पद्धतीने षटक क्रमांक 4 कंप्लीट झालेत. आता मात्र चेंडू आहे तुमच्याकडे 12 आणि विजयासाठी धावा हव्यात त्या 23. 12 चेंडू 23 धावा. 12 बॉल्स रिमेनिंग अँड 23 रन्स रिक्वायर्ड टू विन. चला जास्तीत जास्त टीम मीटिंग करू नका. चला अल्तमश फायटर संघाचा कर्णधार या. तर 4 षटकांचा खेळ झाला आणि धावसंख्या स्कोरबोर्डवर 33 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. 33चा आकडा आजच्या दिवसामध्ये खूप मायने राखतो. लाला अंबरनाथ आजचा दिवस 17 डिसेंबर 1933 मध्ये इंग्लंड टूर होती आणि भारतीय संघाचा लाला अंबरनाथ याने डेब्यू केला आणि टेस्ट क्रिकेटच्या इतिहासामध्ये पहिलं शतक भारतीय संघाकडून लावणारा लाला अंबरनाथ याच दिवसामध्ये 1933 मध्ये मात्र त्याने 100 धावांची जी खेळी केली अप्रतिम. आदरणीय सन्माननीय विष्णूजी कडव साहेब यांना मी विनंती करेन की प्लीज आपण टॉस बॉक्स मध्ये या. आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. धावांची गती जर आपण पाहिली तर यावेळेला आपण पाहतोय दोन कर्णधार आमने सामने. हॅरी अँड एका साईडला जितम घरत. टॉस विष्णूजी कडव साहेब यांच्या शुभ हस्ते माजी जिल्हा परिषद सदस्य ज्येष्ठ कार्यकर्ते यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातोय. तर 2 चेंडूचा खेळ झाला. अक्षय ठाकरे आम्हाला दर्शवतात की 34 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन संघांमध्ये आपण पाहू शकाल. सागर जाधव जिथपर्यंत आहे तिथपर्यंत धावांचा वेग वाढताना पाहायला मिळेल का पाहायचं आहे. याकडे सर्वांचं लक्ष वेधलं गेलंय. यावेळेला करण्याचा प्रयत्न पाहायचा आहे. ऑफ साईडला मारण्याच्या मोहामध्ये चेतन तिथपर्यंत पोहोचणार नाही. 2 क्षेत्ररक्षकांच्या अगदी मधोमध चेंडू नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. अल्तमश फायटर लगेच आपण डिसिजन कळवायचं आहे वेळ न दवडताना. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आणि तेवढाच उत्कृष्ट झेल पाहायला मिळतोय. सागर जाधव याच्या खेळीला पूर्ण विराम. आनंदाचं चैतन्याचं वातावरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चैतन्य संचारलं जातंय प्रत्येक खेळाडूच्या माध्यमातून. व्हेरी नाईस कॅच. अप्रतिम झेल आपल्याला पाहायला मिळाला. मनोरचं चांगलं व्यक्तिमत्व अवेजी आवारी साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत. वेलकम सर, आपका तहे दिल से स्वागत करते हैं इस मंच पर. अल्तमश फाइटर ऑन द टॉस अँड डिसाइड टू बॉल फर्स्ट. सुपर कॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते मजर याच्या माध्यमातून. मजर नाईस कॅच. अप्रतिम ऑसम कॅच. सुनील यादव नवीन फलंदाज हँड ग्लोव्ज परिधान करून मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर अक्षय ठाकरे आतापर्यंत दर्शवत आहेत 36 धावा. अर्थातच 20 धावांचा अजून सुद्धा लक्ष आहे. उर्वरित चेंडू आहे तुमच्याकडे 8 आणि 8 चेंडूमध्ये 20 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. 8 चेंडू 20 धावा. दयानंद पाटील आमच्या मुख्य मंचावर मॅचचा आनंद घेत आहेत. नावजेवरून खास करून एक चांगलं व्यक्तिमत्व देवानंद वजे साहेब यांचे परम मित्र आहेत. यावेळेला आपण पाहतो इनफिल्डच्या वरून डीप बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडूला मात्र भिरकावून देण्याचा प्रयत्न केला होता. बराच वेळ हवेत होता चेंडू
आणि तत्पूर्वी हा ना करता करता क्या बात आहे, गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा या ठिकाणी जरूर घेतल्या जात आहेत. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. एक एक रनला किती महत्व दिलं जातं, एक एक धावेला किती महत्व आहे हे मात्र साध्य करत असताना 3 धावा येत आहेत आणि संघ जाऊन पोहोचतोय फलकावर. विपुल रायझिंग स्टार हा संघ जर आपण पाहिला तर जाऊन पोहोचतोय 39 या धावसंख्येवर. आता मात्र विजयासाठी अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग आहे. 7 चेंडू 17 धावा. ऑफ साइडला सुरेख ड्राईव्ह केला जातोय, चेंडूला येऊन दिलं. मुख्तार लोनबाल च्या हातामध्ये चेंडू. तेवढेच उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण फेकी सुद्धा पाहायला मिळते. एकदा वर्जित करून धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. 40 धावा. विजयासाठी 6 चेंडू आणि 16 धावा. मनोर प्रीमियर लीगचा हा दुसरा दिवस सातत्याने आपण हाताळतोय. चला घाई करा, नो मीटिंग नो टाइम. 6 चेंडू 16 धावा हे सामन्याचं समीकरण. कौतुक करेन गोलंदाज सलमान याचं, ज्या अनुषंगाने त्याने गोलंदाजी केले, टिच्चून मारा केला, अचूक टप्प्यावर लेंथ अँड लाईन पाहायला मिळाली आणि ऑफस्टमच्या बाहेर जास्तीत जास्त चेंडूला पिच केले आणि त्याचा ऍडव्हान्टेज बेनिफिट हा मात्र त्याला जरूर मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट हँडेड बॉलर आपण पाहिला याच्या अगोदर. आता मात्र मुख्तार लोनबाल स्वतःकडे मात्र या ठिकाणी सूत्र हाती घेतोय. मुख्तार पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. सुनील यादव राईटम ओव्हर द विकेट. यावेळेला मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात बॅटचा टॉप एज आणि तहार रईस याच्या हातामध्ये चेंडू अलगत विसावला जातोय. फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 5 चेंडू आणि 16 धावा. सामन्यामध्ये मात्र या ठिकाणी चुरस निर्माण झाले. एक मोठा फटका भरपूर काही सांगून जाईल या सामन्यामध्ये. त्यासाठी कॉन्फिडन्स लेवल खूप महत्वपूर्ण असेल. तुळशीराम नवीन फलंदाज. 5 चेंडू आणि 16 धावा हे सामन्याचं समीकरण. एका साईडला आतापर्यंत जर आपण पाहिलं तर जयनाथ जमेची बाजू आपल्याला पाहायला मिळते. वैयक्तिक धावसंख्या जर विपुल रायझिंग स्टार संघाकडून 11 धावांचं योगदान देतोय. भरपूर वेळ टाइम स्पेंड करतोय खेळपट्टीवर, परंतु अपेक्षा असतील जयनाथ आहे तिथपर्यंत जरूर मॅच अजून ऑन आहे, कारण आतापर्यंत फलंदाज बाद झाले ते 7. मुख्तार लोनबाल रफ्तारच्या बरोबर मात्र मुख्तार गोलंदाजी करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला ऑफ साईडला बॅट अँड पॅडचा व्यवस्थित संपर्क होत असताना ऑफ साईडला चेंडू मात्र लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये येतोय. जरूर चेतन मात्र फेकी करतोय. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जातील. दुहेरी आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. 42 धावा विजयासाठी. आता चेंडू आहेत तुमच्याकडे 4 आणि 4 चेंडूमध्ये 14 धावांचं लक्ष्य. तहार रईस या मॅच मध्ये 4 झेल सहित चांगल्या प्रकारचं उत्तम दर्जाचं यष्टी रक्षण करण्यामध्ये माहिर असा पाहायला मिळतोय. यावेळेला करण्याचा प्रयत्न कोणी क्षेत्ररक्षक नाहीये. चेतनला बीट करून चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय. आमच्या मायबाप प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी 4 धावा येतात आणि 4 धावा सहित संघ जाऊन पोहोचते फलकावर. 46 धावा. 3 चेंडू असतील आणि 3 चेंडू मध्ये 10 धावा. म्हणून मी म्हटलं होतं की जयनाथ जिथपर्यंत आहे तिथपर्यंत टीव्ही ऑन ठेवा. अप्रतिम चांगल्या प्रकारचं मात्र या ठिकाणी आपण पाहतोय चुरस निर्माण होतोय. 3 चेंडू आणि 10 धावा. जयनाथ देसले सुपर बॅटिंग आतापर्यंत पाहायला मिळते. 3 चेंडू आणि 10 धावा. यावेळेला ऑफ साइडला ड्राईव्ह केला जातोय चेंडू. ऑन द राईज ऑन द अप खेळला गेला. चेतन मात्र पुढे सरसावतोय, फेकी करतोय. तत्पूर्वी यावेळेला मात्र कलेक्ट करतोय डायरेक्ट हिट. तेवढाच मात्र या ठिकाणी ज्या पद्धतीने मात्र तुळशीराम तिथपर्यंत पोहोचत नाहीये. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 1 ने पुढे सरसावली जाते आणि धावसंख्या स्कोरबोर्डवर 57. ज्या पद्धतीने 47 धावा विजयासाठी 2 चेंडू आणि 9 धावा. 2 चेंडू 9 धावा. 9 धावा 2 चेंडू असं सामन्याचं समीकरण आपण पाहू शकाल.
दोन चेंडू आणि विजयासाठी 9 धावांचं लक्ष. पुन्हा एकदा मुक्तार रफ्तारच्या बरोबर मात्र गोलंदाजी करताना उजव्या हाताने यावेळेला अप्रतिम तेवढाच रफ्तार पाहायला मिळतोय. सुरेख मॅग्निफिसंट डिलिव्हरी, कमालीचा चेंडू पाहायला मिळतोय. एक चेंडू 9 धाव. मात्र अशा पद्धतीने सामना रंगतदार. अली समत फायटर या संघाने या सामन्यामध्ये पकड निर्माण केले. हळूहळू विजयाचा सुगंध दरवळतोय या शगुन डेव्हलपर्स मैदानात. ऐतिहासिक मैदान आपण पाहू शकाल. एक चेंडू 9 धावा आणि यावेळेला मात्र विन होताना संघ पाहायला मिळतोय. एक रन्स इम्पॉर्टंट या गुणतालिकेमध्ये आणि 7 धावेने मात्र या ठिकाणी विन होतोय तो प्रतिस्पर्धी संघ अली समत फायटर. कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक. आतापर्यंत आपण पाहतोय तो संघ प्रतिस्पर्धी संघ विपुल रायझिंग स्टार. कृपया करून सर्व संघांना विनंती आहे का आपण जेव्हा ग्राउंडमध्ये जाल त्या टायमाला फलंदाजीसाठी जेव्हा उतराल तेव्हा चेंडू हा चेक करण्यासाठी हातात ठेवायचा आहे आणि हातातनं चेक करून पंचांकडे द्यायचं आहे. त्याला जमिनीवर आपटायचं नाही आहे, कारण या स्पर्धेमध्ये 2 रनांची पेनल्टी आहे. कारण कमिटीचा नियम आहे का चेंडू चेक करताना वेळही लागतो आणि चेंडूलाही इजा पोचू शकते. त्याच्यामुळे कमिटीने हा निर्णय घेतलेला आहे. तेव्हा सर्व खेळाडूंनी याची नोंद घ्यायची आहे. जेव्हा आपण चेंडू चेक करायला हातात घ्याल तेव्हा जमिनीवर तो चेंडू आदलू नका कृपया करून. आत्ता झालेल्या सामन्यामध्ये 2 रनांची पेनल्टी भेटली एका संघाला. त्याच्यामुळे माझी विनंती आहे का कोणी चेंडू जमिनीवर आदळू नका. फलंदाजांनी चेक करायला घेतल्यास तो हातात चेक करून पंचांकडे जमा करायचा आहे. चला क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय लवकरात लवकर. वेळ न दवडताना क्षेत्ररक्षण सजून घ्या. मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आपण पाहू शकणार आहोत. मिस्टर मुक्तार लोनबाल मॅन ऑफ द मॅच. तसेच दिनेश सुतार आपण सुद्धा या. आदरणीय सन्माननीय सामाजिक कार्यकर्ता दुक्कन प्रकाश वेडगा यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण मुक्तार लोनबाल दिनेश सुतार आपण सुद्धा यायचंय. दिनेश सुतार कृपया करून प्लेयर स्टँड मध्ये फक्त खेळाडूच बसतील. दुसरं कोणताही मात्र त्या ठिकाणी खेळाडू जाणार नाहीये दुसऱ्या संघाचं. तसेच प्रेक्षक वर्ग सुद्धा जाणार नाहीये. त्याची दखल घ्या. चला मुक्तार लोनबाल या लवकरात लवकर, कारण सामना स्टार्ट झाल्यानंतर कॅमेरामॅन बिझी राहतील. सागर ठाकरे आमच्याकडे कॅमेरा जरूर फिरवतायत आमच्या मुख्य मंचाच्या समोर. मुक्तार लोनबाल चला या. दिनेश सुतार आपण सुद्धा यायचंय. वेल प्लेड मुक्तार. जरूर सामना सुरू होतोय, अन्यथा तुमचा वेळ घेतला असता. विष्णूजी कडव साहेब यांना मी विनंती करेन. विष्णूजी कडव यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी देऊन सन्मानित करायचं आहे. तर 2 पंच मैदानाच्या आतमध्ये अभय पाटोळे अँड मुन्ना पठाण. दानशूर व्यक्तिमत्व, सामाजिक कार्यकर्ता, ज्येष्ठ आपण पाहतोय दुक्कन प्रकाश वेडका यांच्याकडून मंडळाला 1100 अर्थातच 1100 रुपये या ठिकाणी आल्याबद्दल मंडळ त्यांचं आभार व्यक्त करतायत. थँक्यू सो मच.
चला 2 फलंदाज मैदानाचा ताबा घ्यायचा आहे लवकरात लवकर, वेळ न दवडताना. प्लीज प्लीज डोंट वेस्ट द टाइम. अल्तमश फायटर संघाचा या ठिकाणी 12वा आलेला आहे. 21,000 संघाचा 12वा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊ द्या. चेंडू फेकण्याच्या अगोदर 12वा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येणे बंधनकारक राहील, अन्यथा तुम्हाला पॅनलाइजला सामोरे जावं लागेल. या गोष्टी मात्र वारंवार सांगण्यासाठी आम्हाला शर्मिंदा करू नका. आपला रूल अँड रेग्युलेशन फॉलो करा, कारण यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला 1 नाही, 10 नाही, 100 नाही, 1000 नाही, तर भरपूर लोक तुम्हाला पाहत आहेत आणि त्यासाठी सिस्टमॅटिक मॅनेजमेंट केलेला आहे. त्या मात्र गोष्टी तुम्ही फॉलो करा. जर अल्तमश